याचे लेखक आहेत राव बाग अजमल, दिग्दर्शक किशोर येळणे. सर्वांना नम्र निवेदन आहे की नाटक सुरू असताना आपले मोबाईल फोन सायलेंट किंवा स्विच ऑफ मोडवर ठेवावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. खूप दुःखद झाले बंड्या. असं रडायचं नाही बाळा. आपण पवनपुत्र हनुमान यांचे वंशज आहोत. तुला माहिती आहे, एकदा तर त्यांनी फक्त सूर्यदेवाला केले होते. त्यांच्या शेपटीला आग जरी लागली ना तरी ते रडत नाही बदले. तर त्यांनी त्यातून लंका जाळून टाकली. लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी समुद्र पार करून एक खूप मोठा पर्वत हातात आणले होते. प्रभू श्रीरामांना आणि लक्ष्मणाला आपल्या खांद्यावरती बसवून त्यांची युद्ध जिंकण्यास मदत केली. आजपर्यंत ते कुठलंही युद्ध हारले नव्हते, पण तरी सुद्धा ते स्वतःला देव नाही तर भक्तच नव्हे. आणि अशा महान रामभक्तांचे आपण वंशज आहोत. तुला सुद्धा त्यांच्यासारखं व्हायचं आहे ना रे बंड्या? होय, मला पण त्यांच्यासारखं शक्तिशाली बनायचे आहे. हो, आम्हाला पण बनायचंय. हो. मी पण बनणार त्यांच्यासारखा शक्तिशाली.
स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करतो. सविनय आणि सहर्ष सादर करीत आहोत माणसं. लेखक रावबा गजमल, दिग्दर्शक किशोर येळणे. त्या पाखरांचे खोपे मोडले असतील. हो ना, हो ना, हो. पिल्ले मेले असतील, अंडी फुटली असतील. हो ना, हो ना, हो. खूप दुःख झालं असेल ना त्यांना. आपल्यापेक्षा तरी जास्त झालं असेल. ते पक्षी खूप ओरडत होते, रडत होते. थोडा वेळ रडतील, मग शांत बसतील. हो ना? हो, हो. आता त्यांना पण आपल्यासारखीच सवय पडलीये. कशाची? थोडं रडून शांत बसायची. दुसरं तरी काय करतील बिचारे. पवन पवन कधी कधी पवन आईला घेऊन येईल ना तू? सांग ना. आईला सोबत घेऊन येईल ना तू? आई जिवंत असेल ना रे. तुम्ही कोणीच का बोलत नाही? अरे पवन, त्यासाठीच तर मागे थांबलाय ना. तो आल्यावर कळेल. त्या पाखरांना खूप दुःख झालं असेल ना. आता त्यांना पण आपल्यासारखी सवय पडली. पडली आहे ना सवय. आपल्यासारखं दुःख झालंय. घे, जा, खाय. भूक नाही. आई सांगायची ते पण पहिले आपल्यासारखेच होते. खायला द्यायचे, पाणी पाजायचे. त्याच्यात हळूहळू बदल होत गेला आणि ते आपल्याला विसरले. पवन आला वाटतं. काय काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? कुत्र्याला खायला टाकली तिला.
हो, कसं काय झालं? कसं काय झालं? ते झाड मध्ये त्या गावाच्या रस्त्याला आड येत होतं. ते झाड तोडण्यासाठी मशीन त्याला धक्के मारित होती. त्या मशीनीच्या धक्क्याने झाडाचा मोठा वाढलेला फाटा तिच्या डोक्यावर पडला वाटतं आणि ती तिथेच पडली. तुला शेवटचं पाहिलं तिने? चेहरा पूर्ण रक्ताने माखलेला होता. ओळखायलाही येत नव्हता. नाही नाही, त्या माणसाला कसं कळत नाही? ते झाड आपल्यापेक्षा त्यांना महत्वाचे. पाणी मारत्या खाली सारी संग्या मंग्या बंड्या आणि पिल्लू. बंड्या आणि पिल्लूकडे आजपासून जास्त लक्ष द्यायचं. याची सवय करून घ्यावी लागेल आपल्याला. आजची रात्र इथेच काढावी. ठीक आहे. हो. काय आहे? कांदा कुठून उचलला? उचलला नाही, दिला. कोणी? जेव्हा आपल्याला हसकवण्यासाठी ती माणसं दगड मारत होती तेव्हा खालून आवाज आला, मल्ल्या ले ले. खाली पाहिल्यावर एका धोतरवाल्या माणसाने येणाऱ्या दगडातून हा कांदा फेकून मारला. त्यातही काही माणसं चांगले बरं का.
कुठे चाललाय? काय करतोयस तू हे? जवळ जाऊ नकोस, शिवंत तुला. तो आपल्यात नाही आता. बंड्या, कुठे लागलं? खूप दुखतंय का रे बंड्या? आईची आठवण येते तुला? तुझी आई खूप चांगली होती आणि चांगले लोक देवाला खूप आवडतात, म्हणून तो तिला घेऊन गेला. पण तू काळजी नको करू, मी आहे तुझ्या पाठीशी. पण हे सगळं कसं काय झालं? आईच्या डोक्यात पाटा पडला तर माझ्यामुळे. कसं काय? ती मशीन चालू होती, त्या मशीनीच्या आवाजामुळे मी झाडाच्या या फांद्यावरून त्या फांद्यावर पडालो आणि त्याच मशीनीच्या धक्क्याने झाडाचा मोठा वाढलेला पाटा तुटून वरून खाली येत होता आणि त्या पाट्याखाली मी आईने हे बघितले. आईने येणाऱ्या दगडांना हुसकावणी देत ती माझ्याकडे आली. माझ्या अंगावर झटा मारून तिने मला पोटाखाली घेतले आणि तो पाटा तिच्या डोक्यात पडला. मग जेव्हा तिच्या पोटाखालून निघताना त्याच पाट्याचा मार माझ्या हाताला लागला आणि मी तसंच तुमच्या मागे पडत सुटलो. आई जिवंत आहे की मेली आहे ते सुद्धा मला माहिती नाही. काय करायचं? हा? काय करायचं? काळ बदलत चाललाय, वेळ बदलत चालली, माणसं बदलत चालली. आज जर आपण बंड्याला आपल्यात नाही घेतलं तर ते लोक त्याला मारून टाकतील आणि आज जर आपण बंड्याला आपल्यात नाही घेतलं तर आपण हे जिवंतपणे मारल्या गरजच होईल. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. आम्ही सगळे तिला सोबत आहोत, हो ना? हो. या माणसाला आपली काहीच किंमत नाही. चल चल आपण खेळू. तुला कांदा पाहिजे होता ना? अरे फार दूर जाऊ नका. जाऊ दे त्यांना, मी जाते त्यांच्याकडे. काय झालं पवन? कसला विचार करतोय इतका? मला असं वाटतं आपण दूर एका निवांत जंगलात जायचं जिथे माणसंच नसेल. कारण जर आपण इथे राहिलो तर असंच हळूहळू आपल्यातला एक एक सोबती कमी होत राहील. पण पवन, माणसं नावाचे जनावर हा प्रत्येक जागी असणारच.
आपल्यासाठीच बदलायचे. पण तूच सांगितलंय ना, काळ बदलत चाललाय, वेळ बदलत चाललीये आणि माणसं बदलत चाललीये. आज जर त्याला आपण ती आपल्यात नाही घेतलं तर ती माणसं त्याला मारून टाकेल. आणि काय सांगता येत आहे, आज जर आपण त्याचा जीव वाचवला तर उद्या तो आपला जीव वाचवेल. जा, सगळ्यांना बोलव ना. अरे गंग्या, मंग्या, बंग्या, पिल्लू, बाली, इकडे लवकर. काय काय करायचं पवन? अरे चांगली खेळत होतो. कशाला बोलवला? अरे थांबा, शांत व्हा. त्याला बोलू तर द्या आधी. पवन, तू बोल. त्या माणसाच्या हातात काठी आहे, कांदा आहे. माझी गोष्ट लक्षात देऊ नये. आलं लक्षात? हो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला त्या माणसाला मारायचं नाहीये, त्या प्राण्याचा जीव वाचवायचा. आता आपण सर्व त्या प्राण्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करू. ठीक आहे? हो. माझ्या आजूबाजूलाच थांबा. चल.
माणसांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आज जर तुम्ही आमच्या परिसरात येऊन तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर उद्या आम्ही तुमच्या प्रदूषणयुक्त परिसरात येऊन तो उद्ध्वस्त करू. तुमच्यामुळे कितीतरी सुंदर प्राणी प्रजाती नष्ट झाल्या आहेत, त्याचा विचार करा. मोबाईल फोनच्या अतिवापरीने पसरलेल्या रेडिएशनमुळे पाखरं त्यांच्या घरट्यांची वाट विसरतात. एकीकडे स्वच्छ हवा आणि औषधी निर्माण करणारी मोठमोठाली जंगल उद्ध्वस्त करतात आणि दुसरीकडे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करून स्वतःला हुशार समजतात. तुम्हाला जरी या निसर्गाची गरज नसली पण आम्हाला आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला ते नष्ट करू देणार नाही. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? खलबली ही खलबली देखो है वो चली आज मेरा ही प्यारे आसमां को छूकर देखा तारों की कली सवारी चांद पर भी नाचे की तूफानों से यारी आसमां को छूकर देखा तारों की कली सवारी चांद पर भी नाचे